दूध धंदा किंवा दुग्ध व्यवसाय याच्याबद्दल तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक रील्स बघितले असेल किंवा अनेक शॉर्ट्सच्या माध्यमातून, लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा जो प्रवास आहे म्हणजे जे दुग्ध उत्पादक शेतकरी त्यांचा प्रवास बघून तुम्ही प्रेरित झाला असाल. बट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की जर तुम्हाला या धंद्यात उतरायचंय किंवा तुम्हाला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात महत्वाची तुमच्यासाठी असणारी गोष्ट हीच आहे की तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणारे ज्यांचे गोठे, जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या गोठ्यांमध्ये जा. तिथं त्यांना दिवसाची सुरुवात त्यांची कशी होते आणि दिवस मावळेपर्यंत त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करायला लागतात, त्यांनी त्यांच्या गोठ्याचं नियोजन कसं केलंय, त्यांना एकंदरीतच ते ज्या पातळीवर त्यांनी दुग्ध व्यवसाय त्यांचा नेलाय आणि आता ते प्रॉफिटेबल जर असतील तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना किती दिवस गेलेत. आणि दुग्ध व्यवसायातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा दुसऱ्याच्या भरोशावर हा धंदा होत नाही. याच्यात फॅमिलीतली लोक इन्व्हॉल्व लागतात किंवा जर तुम्ही स्वतः करणार असाल तर नुसती मॅनपॉवर तुम्ही बाहेरनं हायर करून हा व्यवसाय होत नाही. हा व्यवसाय पायलट मोडवर टाकण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ह्या व्यवसायातल्या सगळ्या खाचा खळगे माहीत असायला पाहिजे, तुम्हाला याच्याबद्दल नॉलेज पाहिजे, तुम्ही फिरलेले पाहिजे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही या धंद्यात मुरल्यानंतर तुम्ही तुमच्या नॉलेजचा यूज करून याला पायलट मोड मध्ये टाकू शकता. बट दुग्ध व्यवसायातलं जे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे सुरुवात करत असताना नुसतंच घाईघाईत, जसं आपण म्हणतो की कुठलाही डिसिजन घाईत घेऊ नये किंवा कुठलाही डिसिजन घेत असताना घाई करू नये. तर यासाठीच की तुम्ही व्यवस्थित विचार करा, तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा, घरच्यांशी डिस्कस करा, कारण याच्यामध्ये पैसा तर लागतोच, पैशासोबत तुमचे कष्ट लागतात आणि हे कष्ट देऊनही सुरुवातीला तुम्हाला हवं असेल तेच उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही, सुरुवातीला तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही आणि हळूहळू ह्या व्यवसायात तुम्ही मुरत जसं जाल त्यानंतर तुम्हाला हा धंदा पैसा द्यायला स्टार्ट होतो किंवा याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट मिळायला स्टार्ट होतो. आणि ह्याच्यामध्ये नुसतं चांगल्या प्रकारच्या गायी आणल्या, चांगल्या प्रकारचा गोठा तयार केला, प्रचंड पैसा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खर्च केला, चाऱ्याचं नियोजन केलं, त्याचबरोबर मॉडर्न मिल्किंग मशीन तुम्ही घेतल्या आणि मुक्त गोठा जर तुम्ही बनवला आणि तुम्हाला जर वाटत असेल हे सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे सगळं सेट आहे, तर असं मुळीच नाहीये. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं मागच्या पॉडकास्टमध्ये श्री प्रमोद ताके आणि श्री बापू ताके यांनी त्यांची जी जर्नी शेअर केली होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या. तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता. पण हा व्हिडिओ शूट करण्याचा किंवा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच पर्पज आहे की कुठलीही गोष्ट नुसती सोशल मीडियावर बघून तिचा जो बडेजाव आहे तो बघून ते जे दूध उत्पादक शेतकरी त्यांचे मोठे मोठे आकडे ऐकून तुमची जर कानं आणि डोळे दिपून जात असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी नाहीये. धन्यवाद.